हाय गाईज, आज आम्ही आलतो अष्टमासिद्धीला. तर मामाची इकडे होती. मी म्हटलं अष्टमासिद्धी आज पाहूनच घेऊ. ते तिकडे एक विहीर असते, त्या विहिरीतून पाणी काढून आंघोळ करायला लागते. आम्ही तर आंघोळ करायला लागलो. मग आम्हाला काही याचं एवढी माहिती मला काही माहीत नाही, कारण की मी खूप दिवस झाले ते आलती, पण मला एवढी माहिती नाही माहीत त्याची. मग मी आंघोळ करून घेते पहिले, मग तुम्हाला स्टोरी सांगते. आम्ही आता आंघोळ करून झालेली आहे माझी. आम्ही सगळे आलो. तर इथं असते यात्रा. कधी या तुम्ही, इथं यात्रा असते. तर नाही का इथं नाही का माझी बहीण आणि माझा भाऊ नाही का एवढा लढत होता कशासाठी की मला ट्रक घेऊन दे, मला सायकल घेऊन दे, मला याच्यात बसायचं आहे, त्याच्यात बसायचं आहे, मला हे खायचं आहे, ते खायचं आहे. एवढा पागल करत होता. हे बघा, एवढा लढत होता. मग आम्ही म्हटलं की आता घरून नाश्ता आणलेला होता, तर आम्ही म्हटलं नाश्ता करूनच घेऊ. तर आता आम्ही नाश्त्यासाठी एखादी चांगली जागा बघतच होतो, पण सगळे इकडे रेती माती हे गोटे वगैरेच होते. मग नाही का हे बघू शकता तुम्ही, इथं दरवेळेला यात्रा असतेच. आर्या आणि अधिराज एवढा लढत होता. हे बघा कसा येऊ राहिला तो. आर्या एवढी लढत होती की आता काय सांगू. मग माझी आई म्हणे की नाही का जे हे आहे की नाही, मला इथे जेवण करायचं होतं म्हणून आम्ही अंदर आलो. पण याला तो उपहार दाखवणं सुरू होतं म्हणून दरवाजे बंद केलेले होते. तर मी तुम्हाला दुसरं मंदिर दाखवतो. आम्ही पहिले तुम्हाला पहिले मंदिर दाखवून देते. मग आम्हाला जे खायचं होतं सगळे आलेले होते. मामा मामी आई सगळे आलेले होते आमच्या इकडले. हे चक्रधर स्वामीचं मंदिर आहे. मग आम्हाला खूप भूक लागलेली होती. आम्ही पहिले नाश्ता करून घेतो आणि मग नाश्ता एवढा केला की बस रे बस. पहिले चिवडा खाल्ला, मग त्याच्यानंतर गोला खाल्ला, मग आम्ही निंबू पाणी पिलो. मग नाही का हे बघा तुम्ही बघू शकता देव. तर आता आम्ही जात होतो. बाय. हे बघा आता ॲटोतून मला याची स्टोरी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन. बाय.